नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अधिवेशनाची. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते. दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधीची न पोहोचलेली नुकसान भरपाई आणि दुष्काळ तसंच पाणी टंचाई या सगळ्यावरून विरोधक हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं आजच्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. आणि अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर युती झालेली आहे आणि आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडी? निश्चितपणे संदीप, 6 दिवसांचं हे अधिवेशन आणि या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आजचा जो दिवस आहे पहिला, त्यावेळेस 11 वाजता सकाळी राज्यपालांचं अभिभाषण होईल. विधिमंडळाचे दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यांच्यासमोर हे अभिभाषण सकाळी 11 वाजता होईल. त्यानंतर अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा विधान परिषदेचं कामकाज सुरू होईल आणि त्यानंतर पुरवण्या मागण्या त्या ठिकाणी ठेवल्या जातील. शोक प्रस्ताव मांडला जाईल. असं साधारणतः आजच्या दिवसभराचं कामकाज आहे. हे अधिवेशन यावेळेस युती झाले असल्यामुळे सरकारची बाजू अधिक भक्कम आहे असं म्हणावं लागेल. पण त्याचबरोबर लोकसभा निवडणुका होण्याआधीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातले प्रश्न, विशेषतः मुंबईचा आराखडा याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, सरकारच्या विविध योजनांनी हे अधिवेशन गाजणार यात कोणाच्याही मनात शंका नाही आहे. विरोधक अतिशय आक्रमकपणे आपले मुद्दा मांडतील आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारला कोंडीत सापडण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित आहे. विशेषतः शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जी मदत केलेली आहे ती मदत ही शेतकऱ्यांना आतापर्यंत पोहोचलेली नाही आहे. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत अद्याप नीट पोहोचली नाही अशा पद्धतीची टीका कालच विरोधकांनी केली होती आणि हे सगळे मुद्दे या अधिवेशनात गाजतील. अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूया पुढची बातमी. आजपासून सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला सेनेचे मंत्री दिवाकर रावते बसले होते, पण उजव्या बाजूला भाजपचा मंत्री असणं अपेक्षित होतं. मात्र नेमके सुभाष देसाई यांच्या ते लक्षात आलं नसावं किंवा मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला शेजारी आपल्याच पक्षाचे रावते बसले आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नसावं. देसाई मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या उजव्या हाताशी असलेल्या खुर्चीत बसले. चंद्रकांत पाटील यांच्या मात्र सीएमच्या बाजूची जागा सुभाष देसाई यांनी पटकावली असल्याचं लक्षात आलं. सुभाष देसाई खुर्चीत बसले असताना चंद्रकांत पाटील यांनी देसाई यांनी बाजूला बसण्याची खुर्ची बदलण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता देसाई यांनी जागा बदलली आणि सीएमच्या बाजूला बसण्याचा मान चंद्रकांत पाटील यांना दिला. पाटील यांनी सीएमच्या बाजूची जागा पटकावली असं असलं तरी युतीच्या फॉर्म्युल्याबाबत आपण सांगू तेच खरं असं सांगत कोण बॉस आहे हे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माननीय उद्धवजी आणि मी स्पष्टपणे बोललेलो आहे. त्यामुळे आम्ही जे बोललो ते ऑथेंटिक आहे. त्यानंतर रामदासजी किंवा दादा यांचं जे काही बोलणं या ठिकाणी रेकॉर्डवर आलेलं आहे त्या बोलण्यामध्ये आणि आमच्या बोलण्यात जर काही विसंगती असेल तर माझं आणि उद्धवजींचं बोलणं हे खरं समजायचं.